तर मंडळी कसे आहात तुम्ही? तर आज आपलं सर्वांचं स्वागत आहे गीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवूया महाराष्ट्रीयन फेमस शेंगोळ्याची भाजी. तर मी आता बनवणार आहे आपली शेंगोळ्याची भाजी. तर मी ज्वारीच्या पिठाचे आणि बेसनचे बनवणार आहे. 1 वाटी मी घेतलेलं आहे ज्वारीचे पीठ. तर बघा 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपलं बेसन. तर बेसन पण मी घेतलेलं आहे. तर याच्याने मी आपण घेणार आहे मी थोडंसं आपलं अर्धा वाटी बेसन. तर बघा एवढं मी बेसन घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं चव येण्यासाठी टाकणार आहे आपलं थोडंसं मी ओवा. तर आपला ओवा टाकला तर थोडंसं टेस्टी येतो शेंगोळ्याला. तर याच्यामध्ये टाकून घेणार आपलं चवीपुरतं मीठ. याच्यामध्ये टाकून घेणार आपलं थोडंसं तिखट. तर मी याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकून घेणार आहे आपलं 1 ते 1.5 चम्मच. थोडीशी आपली हळद. तर बघा याला मिक्स करून शाने मी आपलं थोडं पाणी टाकून याला आता मळून घेणार आहे. तर आपलं जास्त आपल्याला पातळ नाही करायचं, आपलं कणकीचा गोळा राहतो तसं करायचं. तर बघा याला मी करून घेते, मळून घेते छान. बघा मंडळी आपलं असं पीठ असं मळून झालेलं आहे. तर याला मी 5 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे. तोपर्यंत आपलं शेंगोळ्याचा आपण मसाला बनवून घेऊया. तर मंडळी बघा मी इथं आपले कांदे आणि टमाटर हे भाजून घेणार आहे. तर याला थोडंसं तेल टाकून मी भाजून घेणार आहे आपला शेंगोळ्यासाठी मसाला. त्यामध्ये टाकून घेणार आहे मी आपलं थोडंसं तेल. आपल्या इथे खडे धणे आहेत, खडे धणे मी टाकून घेणार आहे. तर बघा खडे धणे टाकले की भाजी आपलं थोडंसं टेस्टी लागतं. याला आपलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे चांगलं. तर मी भाजून घेणार आहे याला. तर आपलं इथे भाजून झालेलं आहे. तर याला आता काढून घेणार आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेते. मंडळी मी आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते आपलं शेंगोळे उकळण्यासाठी. आपलं गरम पाणी करायचं आहे. तर याच्यामध्ये पाणी टाकून ठेवून थोडंसं आपले शेंगोळे बनवतपर्यंत त्यामध्ये मी थोडंसं आपलं तेल टाकून घेणार आहे, तसंच की आपले चिपकले नाही पाहिजे खाली शेंगोळे. बघा मंडळी आपली इथे पीठ चांगलं झालेलं आहे, मळून ठेवलेलं होतं ते. तर याला मी आता थोडंसं असं मळून घेणार आहे. बघा मी आता आपलं छोटंसं आपलं गोळा घेऊन घेतलेला आहे. तर याला असं गोल गोल करून घ्यायचं. तर याला मी आता शेप देणार आहे. आपल्याला थोडंसं लांब करायचं आहे आपल्याला. तर याला मी असं थोडंसं लांब करून घेणार आहे. खूप आपल्याला खूप ठोकळ नाही करायचं आहे, आपल्याला हे फुलते. तर बघा याच्यात छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे असे. याला असं हाताने असं आपलं गोल करून घ्यायचं. तर बघा याला असं मधातून तोडून घ्यायचं आपलं लांब झालं की. आणि याला असं बंद करायचं. तर बघा आपले शेंगोळे आपले तयार झालेले आहे. असे शेंगोळे आपल्याला तयार करायचे आहे. शेंगोळे मी आपली तयार करून सर्व तयार करून घेणार आहे. तर बघा मग दाखवते. मंडळी आपले एवढे शेंगोळे बनवून झालेले आहे. तर मी आता याला पाण्यामध्ये उकळून घेते. उकळायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी आपले शेंगोळे टाकून घेणार आहे. तर बघा आपल्याला 5 ते 10 मिनटं याला उकळून घ्यायचं आहे. मंडळी आपली इथे शेंगोळी पकलेली आहे. तर याला मी आता काढून घेणार आहे आणि आपल्या आता भाजी सातारून घेणार आहे. चला तर मंडळी आपण आता भाजी बनवून घेते. एकदम मी 1 ते 2 बोटले तेल आपलं टाकून घेतलेलं आहे भाजीसाठी. तर याच्यामध्ये मी टाकून घेणार आपलं कांदा आणि टमाटर. तर कांदा टमाटरचा पेस्ट आहे आपला. तर मी आता कांदा नाही टाकलेला आहे, पेस्ट बनवलेला आपल्या याच्यामध्ये टाकून घेणार आपल्याला बरोबर नसते पेस्ट. याला आपला 2 मिनटं थोडंसं पोसून द्यायचं आहे आपल्याला इथे टाकून घेणार तिखट, हळद आणि थोडंसं मसाला आणि सांबार पावडर ते सर्व टाकून घेतलेलं आहे. याला आपल्याला 2 मिनटं असं परतून घ्यायचं आहे. तर आपलं कोटे झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून आपण थोडंसं असं टाकून घेऊया 2 मिनटं. त्यामध्ये टाकून घेणार थोडंसं मीठ चवीनुसार. तर आपलं मीठ टाकून झालं की आपल्याला जे शेंगोळे उकडले आहेत त्याचं पाणी आहे, आपण ते टाकून घेणार आहे याच्यामध्ये. मसाला पकडून झालेला आहे, तर याच्यामध्ये शेंगोळ्याचं पाणी आहे ते टाकून घेणार आहे मी. आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकून घेणार आहे आणखी. इथे बघा मंडळी माझी इथं पाणी टाकून घ्यालेलं आहे याच्यामध्ये. तर आपलं मस्त इथं गाळा झालेला आहे रस्सा. तर याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आपले शेंगोळे. बघा मंडळी आपलं इथं उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये टाकून घेणार आपले शेंगोळे.
तर बघा आपल्या शेंगोळे टाकून शाने आपल्याला थोडंसं असं फिरून घ्यायचं आहे. तर बघा छान झालेली आपली भाजी. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला रेसिपी तर कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर कमेंट करून सांगा मंडळी भाजी कशी झालेली आहे आपली तरीवाली. तर आपण याच्यामध्ये आता आपलं थोडंसं सांबार टाकून घेऊया. तर बघा मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.